To her eyes, I see paradise. हॅलो एव्हरीवन, कशा आहात सर्व? तर आज डायरेक्ट रेडी होऊन तुम्हाला भेटतोय. तर आज एक नवीन लोकेशनला चाललेलो आहे. तर चला माझ्यासोबत त्या लोकेशनला. आणि आज थोडंसं एक छोटंसं सेलिब्रेशन पण आहे. तर मग बघूया आपण. सो इथून मी आता बाईकने चाललेलो आहे आणि तिथे बाईक पार्क करून कारमधून जाणार आहे. When I look into her eyes, I see paradise. We fell in love, so deep in love. When I look into her eyes, I see paradise. ज्यांच्यासोबत आपण बाहेर जाणार आहोत तर त्यांना थोडे 10 मिनिटं लागणार आहेत. तर ती व्यक्ती कोण आहे ते तुम्हाला मी जेव्हा ते माझ्यासोबत येतील तेव्हाच मी तुम्हाला दाखवीन. सो स्टे ट्यून राहा, लवकरच तुम्हाला मी दाखवतो. त्यांचा आज बड्डे आहे. सो आपण त्यांचा बड्डे सेलिब्रेट करायला जाणार आहोत एका स्पॉटवर. सो माझ्यासोबतच राहा नक्की. सो गाईज, माझं एक छोटंसं काम होतं, ते करण्यासाठी मी आलो. तर त्यांना थोडा वेळ लागत होता यायला. बोललो माझं एक काम बाकी होतं ते करण्यासाठी आलो. 2 मिनिटातच काम होतं, पण बरेच दिवस गेले ते काम करायला. तो फायनली ते आज झालेलं आहे. तर आता आपण पुन्हा त्याच लोकेशनला चाललो आहे त्यांच्याकडे. When I look into her eyes, I see paradise. We fell in love, so deep in love. When I look into her eyes, I see paradise. फायनली आपला जो टाइम आहे तो संपलेला. आपण कारमध्ये आलेलो आहोत आणि ज्यांचा बड्डे आहे आज ते आज आपल्यासोबत आहेत. मी तुम्हाला मगाचपासून त्यांचं नाव नव्हतं सांगितलेलं. सो मी तुम्हाला बोललेलो की ती व्यक्ती मी तुम्हाला डायरेक्ट दाखवीन. सो ज्यांचा आज बड्डे आहे ते निर्भीड लेकचे संपादक कांती कडू ते आपल्यासोबत आलेले आहेत. सो आपण आज त्यांचा बड्डे सेलिब्रेट करायला चाललेलो आहे एका ठिकाणी. छोटासा सेलिब्रेशन आहे. सो त्या निमित्ताने चाललेलो आहे. सो बघूया आपण आता कुठे नेतात आपल्याला बड्डे सेलिब्रेट करायला. सो तुम्ही आमच्यासोबत असणार आहात सगळे. सो ज्यांचा बड्डे आहे ते मी स्वतः ड्राईव्ह करतात का, आणि त्यांनी खास मला फोन करून बोलवलं की आज बड्डे आहे माझा, तर आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे. सो ते आलेले आहेत, तुम्ही बघू शकता. सो चला माझ्यासोबत नक्की राहा. आणि त्यांच्याविषयी जास्ती काय सांगायलाच नको, तुम्हाला माहितीच आहे. सो चला सोबत राहा. When I look into her eyes, I see paradise. We fell in love, so deep in love. When I look into her eyes, I see paradise. सो गाईज, आम्ही शेवटी लोकेशनला आलेलो आहे एका. सो कर्नाळाजवळ लोकेशन आहे, तो कर्नाळा किल्ल्याजवळ. तुम्ही माझ्या मागं कर्नाळा किल्ला हा बघू शकताय. सो तिथं आलेलो आहे. तिथं एक छोटंसं सेलिब्रेशन आहे बड्डेचं. बड्डे मीन्स बड्डे नाही आहे, पण एक छोटंसं सेलिब्रेशन आहे. सो तिथे आपण बड्डे निमित्त त्यांच्या झाडं लावणार आहोत. सो त्यासाठी आलेलो. तुम्हाला मी झाडं दाखवू इच्छितो. हे बघा झाडं. सो आपण ही झाडं लावणार आहोत. इथे झाडं घेऊन आलेलो ही. सो त्यांच्या बड्डे निमित्त आपण झाडं लावतोय. सो
मस्त असं लोकेशन आहे गाईस, भारी लोकेशन आहे. मी बघू शकता मागं कर्नाळा किल्ला आणि वातावरण पण मस्त आहे. पावसाचे दिवस असल्यामुळे गरम फार कमी होतो, म्हणजे गरमी नाही वाटत. ऊन आहे पण एवढा गरम नाही होते. सो मस्त असं लोकेशन आहे या. सो गाईज इथे बर्थडे निमित्त झाडं लावायचा कार्यक्रम आहे. सो प्रत्येकाने एक झाड लावायलाच पाहिजे. आता कोविडच्या काळामध्ये तुम्हाला सुद्धा माहिती आहे ऑक्सिजनची किती कमतरता आली. सो झाड लावणं हे मस्ट आहे. सो प्रत्येकाने एक झाड लावा, नुसतं लावू नका तर ते जगवा. त्या जगवण्याला खूप महत्त्व आहे. सो भारी वाटतो इकडे. मागं कर्नाळा किल्ला पण खूप असा दिमाखामध्ये दिसत आहे. तर आमच्या पनवेलपासून जवळच आहे हा कर्नाळा किल्ला. जर तुम्ही गुगलवरती सर्च केलं तर तुम्हाला सहजरित्या तुम्ही कर्नाळा किल्ल्यापर्यंत येऊ शकता. वरती जो कर्नाळा किल्ल्याचा सुडका दिसत आहे तिथपर्यंत आपण चालत जाऊ शकतो. सो खाली काहीतरी एंट्री फी आहे. सो त्या निमित्तानं तुम्ही ती एंट्री फी भरून तिथपर्यंत जाऊ शकता. सो लोकेशन बघा गाईज कसला भारी आहे इकडे, मस्त वाटतं इथे. ज्यांचा बड्डे आहे त्यांच्याकडून ऐकूया की त्यांनी हे झाड लावायचं प्रोग्राम का ठेवलं आहे ते. सो मी तर सांगितलं की झाड का लावावं, पण त्यांच्याकडून ऐकून घेऊया, कारण ते एक पत्रकार आहेत, एक संपादक आहेत निर्भीड लेखचे. सो बघूया आपण ते काय म्हणतात. सो आपण आज एक कर्नाळा किल्ल्याजवळ आलेलो आहे. सो इथे झाडं लावायचा प्रोग्राम आहे. तर आपल्याबरोबर कांती कडू आहेत. तर मी त्यांना बोलवतो, सर या जरा माझ्या इथं. सर मला सांगा, पहिले धन्यवाद, तुम्ही मला तुमच्या बड्डेसाठी इन्व्हाइट केलं. सर मला एक गोष्ट सांगा की लोक बड्डे बोललं की मोठमोठ्या पार्ट्या अरेंज करतात आणि तुम्ही हा मस्त असा उपक्रम ठेवला आहे झाडं लावायचा तुमच्या बड्डे निमित्त, काय सांगाल थोडक्यात? नमस्कार. आपण आज भेटतोय, आज माझा वाढदिवस आहे. अनेकांनी महाराष्ट्रभरातून मान्यवरांनी आपल्यासारख्या सर्वसामान्यांपासून ते आपल्यासारख्या विद्वानांनी शुभेच्छा मला दिल्यात. शुभेच्छा येत आहेत आज दिवसभर. खरं तर हा शुभेच्छांचा दिवस आहे आणि हे सगळं करत असताना आज आम्ही असं ठरवलं माझ्या जुन्या मित्रांनी, कॉलेजच्या वर्गमित्रांनी, की 24 वर्षानंतर म्हणजे 1997 मध्ये आम्ही पनवेलच्या AC कॉलेज, ज्याला महात्मा फुले कॉलेज नाव होतं, जे आर्ट्स सायन्स कॉमर्स कॉलेज नाव होतं, आता महात्मा फुले कॉलेज नाव आहे, आणि ते RD ग्रामीण विकास विषय जो आम्ही बॉम्बे युनिव्हर्सिटीचं शेवटच्या वर्षी घेतलं होतं, त्या विषयाचे आम्ही सगळे जवळजवळ 20-25 विद्यार्थी सगळे जुने वर्गमित्र आम्ही आज एकत्र या निमित्तानं आलोत की प्रत्येकाच्या नावाने एक झाड लावायचं आहे. आणि संकल्पना अशी आहे की नुसतं झाड लावायचं नाहीये, तर ते झाड संगोपन करायचं. आणि झाड संगोपन करायचं म्हणून काय केलंय, तर प्रत्येक झाडाला आपण बघायला, आता वैभवजी आहेत, वैभवजी तुम्हाला ही झाडं दाखवतील, ही जागा दाखवतील. अगदी कर्नाळाच्या कुशीत म्हणण्यापेक्षा कर्नाळाच्या पवित्र किल्ल्याच्या अगदी समोर, आणि तिथं आम्ही वृक्षारोपण करून प्रत्येक झाडाला एका एका आमच्या वर्गमित्राचं नाव देणार आहोत. आणि ते झाड जगवण्यासाठी आम्ही वारंवार इथं येणार आहोत. आणि अतिशय सुंदर असं पवित्र असं दिवस आहे, सुंदर उपक्रम आहे. गेल्या आठवड्यापासून आमच्या वाढदिवसाचे उपक्रम चालू राहिलेत, पुढच्या काही दिवस ते चालू राहतील सामाजिक उपक्रमाचा. पण एक वेगळं केलं की मध्यंतरी आपण पाहिलं कोरोना काळामध्ये ऑक्सिजन एकाएकी कमी झालं होतं. ज्यावेळी ऑक्सिजन कमी झालं त्यावेळी ज्या संकटांना आपण सामोरे गेलो सगळेजण, ते अतिशय आजही तो संकट, आज ते संकट दूर गेलं नाही. पण त्यासाठी आता काय करायला पाहिजे, तर आपण झाडं लावतो. दरवर्षी अनेक माझे मित्र सहकारी असतील, जे समाजातील चांगली लोक असतील, सामाजिक संस्था असतील, राजकीय नेते असतील, ते प्रत्येकजण झाडं लावतात. पण झाडं लावल्यानंतर त्यातली काही लोक आहेत ती प्रामाणिकपणे त्या झाडाचं संगोपन करतात, पाणी घालतात, खत घालत असतील. त्या सर्वांना मी धन्यवाद देईन. आम्ही त्यांच्याकडनं एक वसा घेतलाय, त्यांच्याकडनं आदर्श घेतलाय, ज्यांनी झाडं लावून संगोपन केलंय. आणि म्हणून त्यांच्याकडनं आम्ही शिकतोय की झाडं लावून ते आम्ही संगोपन करणार आहोत. आम्हाला शुभेच्छा असाव्यात, तुम्ही सगळे सोबत आहातच. वैभवजी तुम्हाला ही झाडं दाखवतील आता. धन्यवाद वैभवजी. सर तुम्ही बघू शकता आता आपल्यासोबत कांती कडू होते. तर ते खूप सामाजिक उपक्रम राबवत असतात. त्यांनी आज झाडं लावायचा
प्रोग्राम छोटासा ठेवलेला आहे त्यांच्या बड्डे निमित्त. त्यांचे कॉलेजचे सगळे फ्रेंड्स आहेत. सो त्यांनी मला देखील या त्यांच्या कार्यक्रमात इन्व्हाइट केलं, तर त्यांचं खूप खूप आभार. पाऊस आलेला आहे, सो मस्त वाटतं, गार हवा पण छान येतं आणि भिजावं असं वाटतं. तुम्ही बघू शकता कर्नाळ किल्ल्याच्या इथं थोडं थोडं धुकं यायला लागलं, त्यामुळे ते थोडं दिसायचं थोडं कमी झालं. ढग आलेत, आता तर पूर्णच दिसायचं बंद झालंय आणि पाऊस पडतो आता इथे. तर मस्त वाटतं. कसा वाटला आजचा ब्लॉग? तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करायला कोणी विसरू नका. सो असेच आपण नवनवीन ठिकाणी जाणार आहोत. सो लेट्स सी, आपण बघूया कोणते कोणते ते लोकेशन असतील. तर खूप धमाल करणार आहोत. तर When I look into her eyes, I see paradise. We feel that love, so deep in love. When I look into her eyes, I see paradise. ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चला, टिल देन बाय. भेटू लवकरच नेक्स्ट ब्लॉगला. तर चला भेटतो, बाय बाय.